गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सरस्वती मातेचा कृपाहस्त लाभलेल्या निस्तेज अशा ताऱ्यांना ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या, माऊलीपरी विद्यार्थ्यांची काळजी घेणाऱ्या, समाजकार्यासाठी अविरत झटणाऱ्या अशा एका उपक्रमशील आदर्श शिक्षिकेचा 31 वर्षे सेवेचा सेवापूर्ती सोहळा। सेवापूर्ती हा शब्द ऐकताच अंगावर शहारे, डोळ्यात नाजूकसे अश्रू आणि अर्धे आयुष्य ज्या सेवेत व्यतीत केले त्या सेवेचा शेवट करताना जड झालेले अंतःकरण। सौ भूमिका भिकाजी सावंत एक उत्तम शिक्षिका म्हणून 1993 पासून तब्बल 31 वर्षे ज्ञानदानाच्या कार्यात अविरत कार्यरत असलेल्या, असंख्य विद्यार्थी आणि पालकांच्या आवडीस पात्र ठरलेल्या अशा एक आदर्श उपक्रमशील शिक्षिका। अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या आणि अनेक विद्यार्थ्यांच्या मातृस्थानी विराजमान असलेल्या लाडक्या सावंतबाईंची ही आत्तापर्यंतची जीवन कहाणी। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील श्री रामेश्वर दिर्बादेवी ग्रामदैवत असलेले भिरवंडे हे एक अतिदुर्गम गाव। ह्याच भिरवंडे गावी सौ भूमिका सावंत यांचा जन्म दत्तात्रय तावडे आणि विजया तावडे यांच्या पोटी 23 डिसेंबर 1966 रोजी झाला। तेव्हाचे त्यांचे नाव मनीषा दत्तात्रय तावडे। सर्वात मोठी मुलगी आणि पाठोपाठची 9 भावंडे, त्यामुळे जबाबदारीची जाणीव त्यांना लहान वयातच झाली। वडील मोठ्या पदावर कार्यरत असले तरी कुटुंब मोठे असल्यामुळे परिस्थिती तशी बेताचीच। त्यामुळे लहानपणापासूनच शिक्षणासोबत 3.5 मैलावर जाऊन दूध पोहोचविणे, येताना गाई गुरांसाठी चारा आणणे, अगदी घराचे छप्पर बदलण्यापासून ते प्लास्टर करण्यापर्यंत सर्व कामे अगदी जबाबदारीने पार पाडली। वडिलांना शेतीच्या कामात देखील आवडीने मदत केली। आईची तब्येत बरी नसल्यामुळे लहान भावंडांना आईप्रमाणे त्यांच्या अगदी लग्नापर्यंत सांभाळ केला। त्याचेच फळ म्हणून की काय, आज सर्व भावंडे एकमेकांच्या साथीने उच्च शिक्षित असून उच्च पदावर कार्यरत आहेत। प्राथमिक शाळा देवगड या शाळेतून सौ सावंत यांच्या शिक्षणाचा श्री गणेशा झाला, तर 4वी ते 7वी पर्यंतचे शिक्षण त्यांनी भिरवंडे येथील प्राथमिक शाळा भिरवंडे येथून घेतले। माध्यमिक शिक्षण गावात उपलब्ध नसल्यामुळे रोज 3.5 किलोमीटरची पायपीट करीत जंगल ओलांडत कनेडी येथे जाऊन तेथील हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण पूर्ण केले। वडील एसटी मध्ये TC या पदावर कार्यरत असल्यामुळे शिक्षणाचे महत्त्व जाणून होते। सर्व मुलांना तसेच मुलींना त्यांनी त्यांच्या आवडीप्रमाणे उच्च शिक्षण दिले। मोठी मुलगी म्हणून लवकरच जबाबदारी खांद्यावर पडली असली तरी आपली ज्ञानदानाची आवड लक्षात घेऊन सौ सावंत यांनी DEDचे शिक्षण घेण्यासाठी थेट देवगड तालुक्यातील मिठभाव गाठले। कुटुंबापासून लांब राहून त्यांनी त्यांचे हे उच्च शिक्षण पूर्ण केले। वयाच्या 24व्या वर्षी श्री भिकाजी कृष्णाजी सावंत यांच्यासोबत त्यांचे लग्न झाले आणि मनीषा दत्तात्रय तावडेच्या सौ भूमिका भिकाजी सावंत झाल्या आणि हेच नाव पुढे जाऊन त्यांची ओळख बनली। शांत, संयमी, सुशिक्षित, कर्तव्यदक्ष आणि महत्त्वाचे म्हणजे शिक्षकी हाच पेशा असलेले जोडीदार तसेच शिक्षकी हाच पेशा असलेले सासरे लाभल्यामुळे त्यांच्या ज्ञानदान करण्याच्या आवडीला नेहमी प्रोत्साहनच मिळाले। 1992 साली त्यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला आणि त्यानंतर लगेचच 29 डिसेंबर 1993 साली त्यांनी त्यांच्या नोकरीची सुरुवात केली। वडधसोळ अतिशय दुर्गम असे रत्नागिरी जिल्ह्यातील एक छोटे गाव। त्याच गावातील वडधसोळ नंबर 6 या शाळेतूनच त्यांच्या नोकरीचा श्री गणेशा झाला। श्री भिकाजी सावंत हे आधीच वडवली हायस्कूल या रत्नागिरी जिल्ह्यातील माध्यमिक शाळेमध्ये कार्यरत होते। त्यांच्या पावलावर पाऊल ठेवीत सौ सावंत देखील सिंधुदुर्ग ही आपली जन्मभूमी सोडून रत्नागिरी जिल्ह्यात नोकरीनिमित्त स्थायिक झाल्या आणि ही कर्मभूमीच त्यांची ओळख बनली। वडधसोळ हळदीची खांदवाडी येथील वडधसोळ नंबर 6 या दुर्गम प्रदेशातील शाळेमध्ये नोकरीचा शुभारंभ झाला खरा,
परंतु वाहतुकीची तितकीशी साधने त्या काळात उपलब्ध नव्हती. त्यात भर म्हणजे 3 किलोमीटर लांबीचा खडबडीत रस्ता आणि शाळेला जोडणारा एक झुलता साकव. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील जोडीदाराची त्यांना खंबीर साथ लाभली आणि सुरुवातीचा प्रवास त्यांनी त्यांच्या सायकलने केला आणि त्यानंतर बदलत्या काळाची गरज लक्षात घेऊन त्या स्वतः 2 व्हीलर शिकल्या आणि पुढील पूर्ण नोकरी त्यांनी स्वतः 2 व्हीलर चालवूनच पूर्ण केली. अतिशय डोंगराळ भागातील शाळा असून देखील तब्बल 18 वर्षे त्यांनी या शाळेमध्ये ज्ञानदानाचे कार्य चोख पार पाडले. विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासोबतच शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी वेळोवेळी मार्गदर्शन केले. आज त्यांचे अनेक विद्यार्थी उच्च पदावर कार्यरत आहेत. दुर्गम भागात शाळा असल्यामुळे एकाच खोलीत 4 वर्ग आणि 2 शिक्षक, पण या खडतर परिस्थितीमध्ये देखील 8 वर्षे त्यांनी ज्ञानदान केले. 1997 साली त्यांना पुत्री प्राप्ती झाली. मुलीच्या जन्माच्या आदल्या दिवशीपर्यंत सुद्धा त्या ह्या दुर्गम भागात कार्यरत होत्या आणि मुलीच्या जन्मानंतर अवघ्या 3 महिन्यातच त्या पुन्हा कार्यरत झाल्या. त्यातच 1997 साली एक शिक्षकी शाळा झाली, ती 2001 पर्यंत. त्या एक शिक्षकी शाळेचा डोलारा देखील त्यांनी खंबीरपणे सांभाळला. 2001 साली सर्व शिक्षण अभियानांतर्गत नवीन इमारतीचे बांधकाम मुख्याध्यापिका म्हणून यशस्वीपणे पार करून दाखविले. नुसती इमारत बांधून काय कामाची, तिला ज्ञानमंदिर बनवणे महत्वाचे हे जाणून त्यांनी ज्ञानमंदिराला आकार दिला. विविध शैक्षणिक वस्तू, रम्य बाग यांनी त्या ज्ञानमंदिराला सजवले. शेतीची त्यांना मुळातच आवड असल्यामुळे वेगवेगळ्या फळाफुलांची शेती करून शाळेचा प्रांगण सजवला. पाण्याची सुविधा नसताना देखील स्वतः हंडा कळशी घेऊन विद्यार्थ्यांच्या तसेच पालकांच्या साथीने जवळील नदीचे पाणी आणून कष्टाने त्यांनी बाग फुलवली. औषधी कोपरा, पालेभाज्या, फळभाज्या, विविध फुलझाडे यांची लागवड करून मुलांना शिक्षणासोबतच शेतीचे महत्त्व देखील पटवून दिले. कार्यानुभव या विषयांतर्गत मुलांना विविध कलात्मक वस्तू, शैक्षणिक साहित्य बनवायला शिकवले. त्यांचा कार्यानुभवचा कोपरा, ताईचा रुखवात आणि सुंदर बाग बघण्यासाठी विविध भागातून लोक शाळेला भेटी देऊ लागले. विविध स्पर्धात्मक परीक्षा जसे शिष्यवृत्ती, नवोदय अशा परीक्षांवर त्यांचा विशेष जोर होता. त्यांच्या मते या स्पर्धात्मक युगात टिकायचे असल्यास शालेय पुस्तकी शिक्षणासोबतच स्पर्धात्मक शिक्षणाची जोड असणे आवश्यक आहे. त्यांच्या ह्याच ध्यासापोटी त्यांनी स्पर्धात्मक परीक्षांचा परिचय विद्यार्थ्यांना करून दिला आणि ग्रामीण भागातल्या या शाळेतून देखील शिष्यवृत्ती सारख्या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना उत्तीर्ण तर करून दाखवलेच आणि गुणवत्ता यादीतही आणून दाखविले. त्यांच्या या दूरदृष्टीचा फायदा पुढील शैक्षणिक वाटचालीत झाला असे बरेच विद्यार्थी आवर्जून सांगतात. स्वतः देत असलेल्या शिक्षणाचा दर्जा त्यांना माहीत असल्यामुळे स्वतःच्या मुलीला देखील त्यांनी या दुर्गम शाळेतच शिकवले. जे शिक्षण मी इतर विद्यार्थ्यांना देते तेच मी माझ्या मुलीला देऊन तिला घडवू शकते हा विश्वास फक्त स्वतः देत असलेल्या शिक्षणाच्या दर्जावरील आत्मविश्वासामुळेच येऊ शकतो हे त्यांनी सिद्ध केले आणि ग्रामीण भागातून देखील अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य घडविले. विद्यार्थ्यांना सर्वांगीण शिक्षण देण्याच्या त्यांच्या ह्या कार्याची दखल शासनाने देखील घेतली आणि त्यांच्या वडदसोळ नंबर 6 या शाळेला शासन मान्य आदर्श शाळा पुरस्काराने गौरविण्यात आले. अतिशय उपक्रमशील शिक्षिका असल्यामुळे त्यांनी विविध शैक्षणिक उपक्रम राबविले. सामाजिक कार्यात देखील त्या नेहमी अग्रेसर राहिल्या. परिसर विकास प्रकल्प, ग्रामीण भागातील मुलींच्या स्वच्छतेसाठी मुलींच्या केसांचा बॉयकट, ताईचे रुखवत, गावातील दारूबंदी चळवळ हे त्यांचे समाजकार्य संपूर्ण तालुकाभर कौतुकास्पद ठरले. अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची शाबासकीची थाप त्यांच्या पाठीवर पडली. परिसर विकास प्रकल्पामध्ये सलग 2 वर्षे जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान त्यांच्या शाळेने पटकावला. शाळा म्हणून प्रथम क्रमांक तर पटकावलाच, पण त्यासोबत मुख्याध्यापक व स्टॉल या दोन्ही प्रकारात देखील त्यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. स्वतः पट्टीच्या खेळाडू असल्यामुळे विद्यार्थ्यांना देखील विविध क्रीडा स्पर्धांमध्ये यशस्वी करून दाखविले. अनेक भौतिक सुविधा त्यांनी शाळेला प्राप्त करून दिल्या.
पाण्याचा प्रश्न सोडविला. गावात जागोजागी बंधारे बांधून पाणी बचतीचा मंत्र दिला. शालेय कारकीर्द चालू असताना पदवी शिक्षण घेतले तर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होईल या निस्वार्थ हेतूमुळे त्यांनी पुढील शिक्षण पूर्ण केले नाही. शासनाने मात्र त्यांच्या या निस्वार्थ कार्याची दखल घेऊन त्यांना 2011-12 या सालचा शासनमान्य आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान केला. तब्बल 18 वर्षे एका ग्रामीण भागात ज्ञानदान करत आपले आयुष्य वेचल्यानंतर 2011 साली त्यांची केंद्रशाळा कळसवली नंबर 1 येथे बदली झाली. तो क्षण विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी आणि स्वतः त्यांच्यासाठी देखील अत्यंत भावुक होता. परंतु ज्ञानसेवेचा वसा घेतलेल्या सौ सावंत यांनी त्यांच्या ज्ञानदानात खंड पडू दिला नाही आणि 18 जून 2011 रोजी त्या केंद्रशाळा कळसवली नंबर 1 येथे रुजू झाल्या. नवीन शाळेमध्ये रुजू झाल्या तरी सामाजिक आणि शालेय कार्य थांबवतील तर त्या सावंतबाई कसल्या. त्यांनी त्यांचे हे कार्य अविरत चालूच ठेवले आणि येथील शिक्षकांच्या मदतीने केंद्रशाळा कळसवली नंबर 1 चे रुपडे देखील बदलायला सुरुवात केली. त्यांच्या पाऊल ठेवण्याने जणू शाळांचे नंदनवनातच रूपांतर होते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. सरस्वतीच्या कृपाआशीर्वादाने त्यांनी ह्या शाळेला देखील विविध शैक्षणिक उपक्रम आणि स्पर्धा परीक्षांचा परिचय करून दिला. शाळेची तसेच विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी शिष्यवृत्ती परीक्षेचे मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीत आणले. एवढेच काय तर नवोदय सारख्या अति अवघड परीक्षेमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. या शाळेत देखील त्यांनी सुंदर बाग फुलवली तसेच विविध उपक्रम राबविले. त्यांच्या कारकिर्दीत त्यांच्या ह्या शाळेला देखील शासनाचा आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त झाला. एवढंच काय तर राजापूर तालुक्यातील पहिली ISO मानांकित शाळा हा पुरस्कार पटकावण्याचा मान ह्या शाळेला त्यांच्याच कारकिर्दीत मिळाला आणि ही शाळा बनली ISO मानांकित आदर्श केंद्रशाळा कळसवली नंबर 1. शालेय कारकीर्द सांभाळत असताना त्यांनी कुटुंबाकडे दुर्लक्ष केले नाही. मुलांना उत्तम संस्कार देऊन घडविले. आज दोन्ही मुलांची लग्ने झाली असून दोन्ही मुले उच्च शिक्षित आहेत. कौटुंबिक स्थैर्यासोबत सामाजिक जडणघडणीमध्ये त्यांचा सहभाग हा वाखाणण्याजोगाच आहे. असं म्हणतात, शिक्षकाजवळ 2च रंग असतात, पांढरा खडू आणि काळा फळा. पण या रंगांनीच अनेकांच्या जीवनात रंग भरण्याची ताकद ही शिक्षकाकडेच असते. अशा प्रकारे अनेकांच्या आयुष्यात रंग भरणाऱ्या, स्वतः चंदनाप्रमाणे झिजून इतरांना ज्ञानगंध देण्याचे अविरत कार्य करणाऱ्या, समाजकार्यात हिरिरीने सहभागी होणाऱ्या, असंख्य विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार देणाऱ्या आमच्या सौ सावंतबाई 31 वर्षे सेवेच्या दीर्घ सेवेनंतर सेवा पूर्तता करीत आहेत. त्यांच्या या कार्याला आमचा सलाम. शेवटी एवढेच, गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा.